नमस्कार. बदलत्या काळातल्या तांत्रिक प्रगतीमुळे गोपनीयता हा एक अत्यंत महत्वाचा आणि नाजूक मुद्दा बनलेला आहे. हाच गोपनीयतेचा महत्वाचा मुद्दा वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक जोडीदारांमध्ये सुद्धा महत्वाचा आहे का? वैवाहिक गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे का? या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने मध्यंतरी एक अत्यंत उत्तम निकाल दिला. त्या निकालाची आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत. आता हे जे प्रकरण होतं ते मुळात पती पत्नी मधल्या वैवाहिक वादाचं प्रकरण होतं. ते मूळतः कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये साक्षी पुरावा देण्याच्या वेळेस पतीने आपलं सत्य प्रतिज्ञापत्र आणि त्याच्याबरोबर पत्नीचे कॉल रेकॉर्ड सादर केले आणि त्या कॉल रेकॉर्डला पुरावा म्हणून कौटुंबिक न्यायालयाने ग्राह्य धरलं. आता पत्नीचे जे कॉल रेकॉर्ड होते त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पत्नीने आक्षेप घेतला, मात्र तो आक्षेप कौटुंबिक न्यायालयाने फेटाळून लावला आणि त्याच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून दाद मागण्यात आली. आता मद्रास उच्च न्यायालयाने या निकालामध्ये काही महत्वाची निरीक्षणं आणि वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे. सगळ्यात पहिले मद्रास उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की ज्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड जिओच्या वेबसाईटवरनं प्राप्त करून घेण्यात आले ती जिओची वेबसाईट योग्य आहे, त्यामुळे ते कॉल रेकॉर्ड योग्य आहे, याच्यात काही वाद नाही. मात्र दुसरा जो जास्त महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पतीने ज्या प्रकारे पत्नीचे कॉल रेकॉर्ड मिळवले त्याबद्दल. आता जिओ या मोबाईलवर एखाद्या वापरकर्त्याला आपले स्वतःचे कॉल रेकॉर्ड हवे असतील तर तो वेबसाईटद्वारे ते प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच्याकरता त्याला एक OTP पाठवण्यात येतो आणि OTPची पुष्टी झाली की ते कॉल रेकॉर्ड त्याला प्राप्त करून घेता येतात. मात्र या प्रकरणात काय झालं की पत्नीचा मोबाईल जेव्हा पतीकडे होता तेव्हा पत्नीला न सांगता किंवा तिच्या अपरोक्षपणे गुपचूपपणे पतीने पत्नीच्या मोबाईलवरनं जिओ वेबसाईटचा संपर्क केला, त्याद्वारे कॉल रेकॉर्ड डाउनलोड केले आणि नंतर ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. आता याच्यात मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलेलं सगळ्यात महत्वाचं निरीक्षण ते पुराव्या संदर्भात आहे. आता पुरावा जेव्हा आपण एखादा पुरावा न्यायालयात दाखल करतो तेव्हा तो ग्राह्य ठरण्याकरता तो पुरावा आणि तो पुरावा प्राप्त करण्याची पद्धत ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. आता तांत्रिक दृष्ट्या बघायला गेलं तर पत्नीचे डाउनलोड केलेले कॉल रेकॉर्ड हे पुरावा म्हणून तांत्रिक दृष्ट्या काही त्रुटी होती का? तर नाही. पण ज्या प्रकारे पतीने गुपचूपपणे किंवा पत्नीच्या अपरोक्ष किंवा तिच्या गोपनीयतेचा भंग करून ज्या प्रकारे ते कॉल रेकॉर्ड प्राप्त केले ते आक्षेपार्ह होतं. आणि त्यावेळेला मद्रास उच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राईट टू प्रायव्हसी म्हणजे गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहेच आणि या प्रायव्हसी म्हणजे गोपनीयतेच्या अधिकारामध्ये मॅट्रिमोनियल किंवा स्पाउसल प्रायव्हसी अर्थात वैवाहिक गोपनीयता याचा देखील समावेश होतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वैवाहिक जोडीदाराला एकमेकांच्या गोपनीयतेचा भंग करायची परवानगी देता येणार नाही. जर कोणत्याही वैवाहिक जोडीदाराने दुसऱ्याच्या गोपनीयतेचा भंग करून जर काही कागदपत्र किंवा काही सामुग्री गोळा केली आणि ती न्यायालयात दाखल केली आणि त्याला जर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं गेलं तर हे एक प्रकारे वैवाहिक गोपनीयतेचा भंग करणाऱ्याला कायदेशीर मान्यता दिल्यासारखं होईल आणि असं जर झालं तर गोपनीयता आणि वैवाहिक गोपनीयता याला काही अर्थच उरणार नाही. अशी स्पष्ट निरीक्षणं नोंदवली आणि खालच्या म्हणजे कौटुंबिक न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने पुरावा दाखल करून जो घेतला होता तो रद्दबातल ठरवला. आता याच्यात अजून एक प्रश्न आपल्या पुढे उद्भवतो, तो म्हणजे जर पुरावा आपल्याला लागत असेल आणि आपल्याला जो पुरावा द्यायचा आहे तो दुसऱ्याच्या ताब्यात असेल, बरं त्याच्या अपरोक्ष पण आपण ते मिळवलं तर ते चालणार नसेल, तर मग नक्की करायचं काय? तर त्याच्याकरता आपल्याकडच्या कायद्यामध्ये स्वतंत्र कायदेशीर तरतुदी आहेत. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पुरावा सादर करायचा असतो मात्र त्या पुराव्या संदर्भात कागदपत्र किंवा इतर साहित्य
हे त्रयस्थाच्या किंवा तुमच्या विरोधकाच्या कब्जात आहे असं तुमचं म्हणणं असतं, तेव्हा तुम्ही न्यायालयात रितसर अर्ज सादर करून त्या व्यक्तीला ते कागदपत्र किंवा ते साहित्य पुरावा म्हणून न्यायालयात दाखल करायचा अर्ज करू शकता. या अर्जावर सुनावणी अंती जर तुमचा अर्ज आणि तुमची मागणी रास्त वाटली तर न्यायालय ज्याच्या ताब्यात किंवा कब्जात पुरावा किंवा इतर साधन सामुग्री आहे त्याला ते सादर करायला सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुम्हाला हवा असलेला पुरावा दुसऱ्याच्या ताब्यात असतो तेव्हा त्याच्याकरता रितसर मार्गाचाच अवलंब करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण रितसर मार्गाचा आपण अवलंब केला आणि पुरावा दाखल केला तर त्याला पुराव्याचा दर्जा मिळायची शक्यता आहे. त्याऐवजी जर तुम्ही अपरोक्षपणे किंवा कोणाच्या तरी गोपनीयतेचा भंग करून कसं तरी करून तो पुरावा मिळवला, सादर केला आणि जर त्याला पुराव्याचा दर्जाच मिळाला नाही तर या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवल्यासारखं होईल. म्हणून जेव्हा जेव्हा तुमचं एखादं न्यायालयीन प्रकरण असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील तर त्याच्याकरता असे गैरमार्ग न वापरता त्याच्याकरता रितसर कायदेशीर मार्गच वापरावे, जेणेकरून आपण प्राप्त केलेली माहिती पुरावा म्हणून त्याची दखल घेतली जाईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. आपली काही अशी प्रकरणं असतील, आपल्याला काही असे पुरावे सादर करायचे असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या. पण कोणत्याही परिस्थितीत कोणतंही गैरकृत्य करून पुरावा तुम्ही मिळवला तर त्याची दखल घेतली जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होईल याची काही शाश्वती नाही, हे कायम ध्यानात ठेवा. वैवाहिक गोपनीयतेबद्दलच्या मद्रास उच्च न्यायालयाचा हा एक अत्यंत उत्तम निकाल आहे. या निकालाची आपण थोडक्यात माहिती पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.